नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयरचे इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट झालेली आहे. या ठिकाणी जर तुम्ही डाव्या साईडला गेले तुमच्या साईटवरती, याची जी लिंक आहे ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल आणि इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे. या ठिकाणी मी ओपन करतो आणि तुमची जी लिस्ट आहे ती तुम्हाला कशी दिसेल, तर तुम्हाला रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जायचं आहे. जसं तुम्ही लॉग इन करतात त्या ठिकाणी तुमचं लॉग इन करा आणि लॉग इन केल्यानंतर साइन इन केल्यावर तुम्हाला तुमची अलॉटमेंट दिसेल. ठीक आहे. तो पण आणि जर तुम्हाला एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जायचं मध्ये वाटत असेल की लागायला पाहिजे होता नंबर, तर त्या ठिकाणी इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट पण तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. आता या ठिकाणी अशा प्रकारे एखादं कॉलेज पाहिजे असेल, सपोज तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती पाहिजे, या ठिकाणी डाउनलोड करू शकता. या ठिकाणी सर्व ब्रँचेसची लिस्ट तुम्हाला दिसेल, कोणतं कॉलेज कधी लागलेलं आहे. आणि तुमचं लॉग इनमध्ये जर जायचं असेल तर तुम्ही काय करायचं, रजिस्टर्ड लॉग इनमध्ये जायचं. इथे तुमचा मेल आय डी टाका, पासवर्ड टाका आणि साइन इन करा. साइन इन केल्यानंतर तुमच्या इथे कॅप प्रोसेस म्हणून येईल. या ठिकाणी सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅपवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर टेक्निकल एज्युकेशनमध्ये डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग या ठिकाणी गेल्यानंतर तुमचं लॉग इन झाल्यावर, ठीक आहे, तर असा मेसेज येतोय तुम्हाला लॉग इन केल्यावर. तर थोड्या वेळानंतर तुम्ही ट्राय करा, तुम्हाला डेफिनेटली त्या ठिकाणी तुमची अलॉटमेंट दिसेल. तोपर्यंत इन्स्टिट्यूटमधनं तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता कसं बघायचं ते मी तुम्हाला दाखवतो. आता हे इन्स्टिट्यूट वाईजमध्ये सपोज तुम्हाला वाटत असेल की आपलं गव्हर्नमेंट कॉलेज अमरावतीला लागू शकतो नंबर, तर या ठिकाणी डाउनलोडवरती क्लिक करायचं. डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर इथे तुमची जी ब्रँच आहे ती तुम्ही चेक करू शकता. या ठिकाणी स्टुडंटचे नाव, त्याच्यासमोर जेंडर, कॅटेगरी, कोणत्या कॅटेगरीमधनं लागलेला आहे नंबर आणि त्या ठिकाणी सीट टाईप कोणती मिळालेली आहे हे पण या ठिकाणी चेक करू शकतो आपण. ओके. तर आता बघा, या ठिकाणी डॉलरचा सिम्बॉल जो दिलेला आहे तो काय इंडिकेट करतो, तर तुम्ही रिसिप्ट अपलोड केलेली असेल. कशाची, तर डॉलर सिम्बॉल बघा, रिसिप्ट ऑफ कास्ट व्हॅलिडिटी. हॅश सिम्बॉल जर असेल तर तुमची नॉन क्रिमिलियरची रिसिप्ट अपलोड केलेली असेल आणि ॲट द रेट असेल तर AWSची रिसिप्ट अपलोड केलेली असेल. ही रिसिप्ट जी आहे ही तुम्हाला सबमिट करायची आहे. कॅप राऊंड 4 कॅप राऊंड आहेत, चौथ्या कॅप राऊंडच्या लास्ट डेट पर्यंत. ठीक आहे. तर इन्स्टिट्यूट वाईज तुम्ही असं चेक करू शकता की आपलं, तुम्हाला जर वाटत असेल की जे कॉलेज तुम्हाला लागू शकतं ते प्रत्येक तुम्ही डाउनलोड करून चेक करू शकता. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.